नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अभिषेक बावणे विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर. मित्रांनो, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर ग्रुप डी म्हणजे गट ड साठी जे काही भरती आहे त्या भरतीसाठी महत्वाचे मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञानाचे प्रश्न आपण घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, ते सामान्य ज्ञानाचे प्रश्न तुम्हाला नक्की पाहावायचे आहेत. तर त्यातील पहिला प्रश्न पहा. शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी खालीलपैकी कोणत्या गटातील आहे? शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी खालीलपैकी कोणत्या गटातील आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 खार या गटातील आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा. महाराष्ट्रातील दाजीपूर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रामध्ये असलेलं दाजीपूर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 गवा या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 3 बघा. तो नेहमीच उशिरा येतो. तो नेहमीच उशिरा येतो या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. तो नेहमीच उशिरा येतो. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 असणार आहे. कारण तो नेहमीच उशिरा येतो म्हणजे सध्या स्थितीमध्ये तो नेहमी उशिरा येतो म्हणजे त्याची वर्तमान काळातील ती रीत आहे उशिरा येण्याची. प्रश्न 4 बघा. डोळ्यावर कातडे ओढणे खालीलपैकी योग्य काय आहे? डोळ्यावर कातडे ओढणे म्हणजे खालीलपैकी योग्य अर्थ काय असणार आहे? याचा योग्य अर्थ असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 कारण एखाद्या गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करणे है ना, त्याचा हा योग्य अर्थ असणार आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणाला ओळखले जाते? महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हणून कोणाला ओळखले जाते? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 महात्मा फुले यांना ओळखले जाते. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर. दादोबा पांडुरंग तरखडकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जाते. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर बाबा पदमजी यांची पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन या गोष्टीसाठी यांना ओळखलं जाते. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि गोपाळ गणेश आगरकर म्हणजे सुधारक लक्षात ठेवायचे आहे. सुधारक वर्तमानपत्र यांनी काढला होता. इष्ट असेल ते बोलणारा, साध्य असेल ते करणारा, जिवंतपणी स्वतःची प्रेतयात्रा बघणारा, ते कोण आहेत? गोपाळ गणेश आगरकर. आणि महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर कोणाला म्हटलं जातं? तर ते म्हटलं जातं महात्मा फुले. योग्य हे त्याचं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा. भारतीय फुलराणी या टोपण नावाने ओळखली जाणारी खेळाडू कोण आहे? भारतीय फुलराणी या टोपण नावाने ओळखली जाणारी खेळाडू कोण आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 सायना नेहवाल ह्या ठरणार आहेत. प्रश्न क्रमांक 7 बघा. तुंगभद्रा आणि भीमा नद्या रिकामी जागाच्या उपनद्या आहेत. तुंगभद्रा आणि भीमा नद्या रिकामी जागाच्या उपनद्या आहेत. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 असणार आहे. कारण कृष्णा या नदीची उपनदी भीमा आणि तुंगभद्रा ही आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? याचे योग्य अलंकार असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 श्लेष अलंकार. जीवन. कारण ज्या ठिकाणी एखाद्या शब्दाचे 2 अर्थ आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणी श्लेष अलंकार होत असतो. एका शब्दाचे आपल्याला 2 अर्थ पाहिजे आहेत त्या ठिकाणी श्लेष अलंकार होतो. तर जीवन या अर्थाचं जीवन जगणे आणि जल असा अर्थ होतो. म्हणजे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 श्लेष अलंकार होणार आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा. जे भारतीय उत्पादन रिकामी जागा अशा उत्पादनांना इको मार्क दिला जातो. ज्या भारतीय उत्पादन रिकामी जागा अशा उत्पादनांना इको मार्क दिला जातो. कोणत्या उत्पादनांना इको मार्क दिला जातो? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 पर्यावरण कुनूल या उत्पादनांना इको मार्क दिला जातो. प्रश्न क्रमांक 10 बघा. योग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे. बरोबर जोडी आपल्याला ओळखायची आहे. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 असणार आहे मित्रांनो. कारण खलबत्ता हा शब्द बरोबर आहे. खलबत्ता हा शब्द कानडी भाषेतून आलेला आहे. खलबत्ता अडकित्ता हे शब्द कानडी भाषेतून आलेले आहेत. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 11 बघा मित्रांनो. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा याच्यातील अलंकार आपल्याला ओळखायचा आहे. याचा योग्य अर्थ ऑप्शन क्रमांक 1 व्यक्तिरेख अलंकार होणार आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. प्रश्न क्रमांक 12 बघा. सूत या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता आहे? सूत या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणता आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 सूत याचं सुता होत असतं. प्रश्न क्रमांक 13 बघा. किल्ली हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीमध्ये रूढ झालेला आहे? किल्ली हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीमध्ये रूढ झालेला आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 कानडी या भाषेतून रूढ झालेला आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा.
₹1 नोटावर कोणाची सही असते? ₹1 नोटावर कोणाची सही असते? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 वित्त सचिव भारत सरकार याची सही ₹1 नोटावर असते. प्रश्न क्रमांक 15 बघा. समुद्रातील त्सुनामी लाटा कशामुळे निर्माण होतात? समुद्रातील त्सुनामी लाटा कशामुळे निर्माण होत असतात? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 पाण्याखालील भूकंपाद्वारे त्या निर्माण होत असतात. प्रश्न क्रमांक 16 बघा. महाराष्ट्राचे अर्थमंत्री महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधानसभेमध्ये कोणाच्या वतीने सादर करत असतात? महाराष्ट्राचे अर्थमंत्री महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधानसभेमध्ये कोणाच्या वतीने सादर करत असतात? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 राज्यपालाच्या सहमतीने महाराष्ट्राचे अर्थमंत्री अर्थसंकल्प विधानसभेमध्ये सादर करत असतात. प्रश्न क्रमांक 17 बघा. महाराष्ट्रामध्ये रिकामी जागा येथे विमानाचा कारखाना आहे. महाराष्ट्रामध्ये रिकामी जागा येथे विमानाचा कारखाना आहे. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 ओझर या ठिकाणी विमानाचा कारखाना आपल्याला पाहायला मिळेल. प्रश्न क्रमांक 18 बघा. विद्युत प्रवाह कोणत्या परिमाणाने मोजतात? विद्युत प्रवाह कोणत्या परिमाणाने मोजलं जातं? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 एम्पियर मध्ये मोजलं जातं. प्रश्न क्रमांक 19 बघा. विष्णुदास भावे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? विष्णुदास भावे हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 नाटक या क्षेत्राशी विष्णुदास भावे हे संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 20 बघा. पाण्याची महत्तम घनता किती तापमानावर आहे? पाण्याची महत्तम घनता किती तापमानावर आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 0.4 डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानावर पाण्याची महत्तम घनता आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा. ग्रँड मास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो? ग्रँड मास्टर हा किताब खालीलपैकी कोणत्या खेळासाठी दिला जातो? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 बुद्धिबळ या खेळासाठी दिला जात असतो. प्रश्न क्रमांक 22 बघा. खालीलपैकी कंठ्यवर्ण कोणता आहे? खालीलपैकी कंठ्यवर्ण कोणता आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 ख हा वर्ण कंठ्यवर्ण आपल्याला पाहायला मिळेल. प्रश्न क्रमांक 23 बघा. खालीलपैकी देशी शब्द कोणता आहे? खालीलपैकी देशी शब्द कोणता आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 ढेकून हा शब्द आपल्याला देशी शब्द म्हणून पाहायला मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा. जोडाक्षरे लिहिण्याच्या किती पद्धती आहेत? जोडाक्षरे लिहिण्याच्या एकूण किती पद्धती आहेत? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 2 पद्धती आपल्याला पाहायला मिळतील. प्रश्न क्रमांक 25 बघा. महाराष्ट्रातील होम रूल लीग चळवळ रिकामी जागा यांनी सुरू केली होती. महाराष्ट्रातील होम रूल लीग चळवळ रिकामी जागा यांनी सुरू केली होती. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 लोकमान्य टिळक यांनी सुरू केली होती. प्रश्न क्रमांक 26 बघा. भारतात चहा उत्पादनामध्ये रिकामी जागा राज्याचा प्रथम क्रमांक लागत असतो. भारतात चहा उत्पादनामध्ये रिकामी जागा राज्याचा प्रथम क्रमांक आहे. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आसाम या राज्याच्या चहा उत्पादनामध्ये भारतात प्रथम क्रमांक लागत असतो. प्रश्न क्रमांक 27 बघा. पुढील मन पूर्ण करा. पदरी पडले झोन रिकामी जागा. पदरी पडले झोन आणि रिकामी जागा आपल्याला मन पूर्ण करायची आहे. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 येणार आहे. पदरी पडले झोन आणि हसून केले गोड असा त्याचा अर्थ होईल. प्रश्न क्रमांक 28 बघा. खालीलपैकी संस्कृत प्रत्यय लागून तयार झालेला तद्धित शब्द म्हणजे कोणता? खालीलपैकी संस्कृत प्रत्यय लागून तयार झालेला तद्धित शब्द कोणता आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 धार्मिक हा शब्द तद्धित शब्द आपल्याला मानता येईल. प्रश्न क्रमांक 29 बघा. भारत व चीन मधील सीमारेषा रिकामी जागा या नावाने ओळखली जाते. भारत व चीन मधील सीमारेषा रिकामी जागा या नावाने ओळखली जाते. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 मॅकमोहन या नावाने ही रेषा ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 30 बघा. मीनाक्षी मंदिर भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? मीनाक्षी मंदिर भारतातील कोणत्या राज्यामध्ये आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडू राज्यामध्ये मदुराई या ठिकाणी आपल्याला मीनाक्षी मंदिर पाहायला मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 31 बघा. राज्य पुनर्रचना आयोग 1953 चे अध्यक्ष कोण होते? राज्य पुनर्रचना आयोग 1953 चे अध्यक्ष कोण होते? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 फाजल अली हे होते. प्रश्न क्रमांक 32 बघा. क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा.
मुलांनो सर्वजण रांगेमध्ये उभे राहा. याच्या योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 होणार आहे, कारण आज्ञार्थ म्हणजे ऑर्डर देणे असा त्याचा अर्थ होतो. प्रश्न क्रमांक 33 बघा. सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला आहे? सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 बारडोलीचा सत्याग्रह सरदार पटेल यांनी केला आहे. प्रश्न क्रमांक 34 बघा. 52 काशी सुबोध रत्नाकर हे काव्यसंग्रह खालीलपैकी कोणी लिहिले आहे? 52 काशी सुबोध रत्नाकर हे काव्यसंग्रह खालीलपैकी कोणी लिहिले आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 सावित्रीबाई फुले यांनी लिहिले आहे. प्रश्न क्रमांक 35 बघा. बोकारो स्टील प्लांट कुठे स्थित आहे? बोकारो स्टील प्लांट कुठे स्थित आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 झारखंड या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. प्रश्न क्रमांक 36 बघा. खालीलपैकी कोणता प्राणी हडप्पा संस्कृतीतील मुद्रावर आढळत नाही? खालीलपैकी कोणता प्राणी हडप्पा संस्कृतीतील मुद्रांवर आढळत नाही आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 गाय हा प्राणी हडप्पा संस्कृतीतील मुद्रांवर आढळत नाही. प्रश्न क्रमांक 37 बघा. साम्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? साम्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 भेद हा साम्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला पाहायला मिळेल. प्रश्न क्रमांक 38 बघा. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखायची आहे. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 होणार आहे. प्रगती आणि उन्नती ह्या चुकीच्या जोड्या आहेत, बाकी सर्व बरोबर योग्य जोड्या आहेत. प्रश्न क्रमांक 40 बघा. डोळ्यावर धुंदी चढणे या वाक्य प्रकाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे? डोळ्यावर धुंदी चढणे या वाक्य प्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 बेफाम घरव चढून माजणे असा याचा अर्थ होईल. प्रश्न क्रमांक 41 बघा. शत्रू या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. शत्रू या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 रिपू हा शत्रू या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 42 बघा. विरुद्धार्थी शब्द आपल्याला लिहायचा आहे. कन्या या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता राहील? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी पुत्र हा कन्या या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक 43 बघा. कुल्लू शॉल्स भारतातील कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहेत? कुल्लू शॉल्स भारतातील कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहेत? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये प्रसिद्ध आहेत. प्रश्न क्रमांक 44 बघा. खालीलपैकी प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्यय कोणते? खालीलपैकी प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्यय कोणते आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 भले हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 45 बघा. शेंडी तुटो वा पारंबी तुटो या म्हणीतून काय व्यक्त होतो? शेंदू तुटो वा पारंबी फुटो या म्हणीतून काय व्यक्त होतो? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 दृढ निश्चय आपल्याला पाहायला मिळतो. शेंदी तुटो वा पारंबी फुटो या म्हणीतून दृढ निश्चय हा आपल्याला पाहायला मिळतो. प्रश्न क्रमांक 46 बघा. समानार्थी शब्द निवडायचा आहे. वल्लरी या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 वल्लरी या शब्दाचा समानार्थी शब्द लता होणार आहे. प्रश्न क्रमांक 47 बघा. मोहम्मद बिन तुगलकाने देवगिरीचे नामकरण काय केले होते? मोहम्मद बिन तुगलकाने देवगिरीचे नामकरण काय केले होते? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 दौलताबाद असे देवगिरीचे नाव मोहम्मद बिन तुगलकाने केले होते. प्रश्न क्रमांक 48 बघा. खाली दिलेल्या शब्दातील भाववाचक नाम ओळखा. खाली दिलेल्या शब्दातील भाववाचक नाम ओळखायचं आहे. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गरिबी हा भाववाचक नाम आपल्याला पाहायला मिळेल. प्रश्न क्रमांक 49 बघा. उपरा ही कादंबरी कोणाची आहे? उपरा ही कादंबरी कोणाची आहे? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 लक्ष्मण माने यांची उपरा ही कादंबरी आपल्याला पाहायला मिळेल. प्रश्न क्रमांक 50 बघा. कव्हर ड्राईव्ह ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? कव्हर ड्राईव्ह ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 क्रिकेट या शब्दाशी खेळाशी संबंधित आहे.
मित्रांनो प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा व जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह. तोपर्यंत बाय, टेक केअर, काळजी घ्या.